हॅलो. तर माझं नाव आहे श्रेयस चोडणकर आणि विस्डम ऑफ बुक सिरीजमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण डेल कार्नेगी या लेखकाचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकावरचा एक कोट अप्लाय करायचा. हे पूर्ण क्लासिक बुक आहे. 1927 साली लिहिलेलं आहे आणि 1952 साली डेल कार्नेगीचा मृत्यू झाला. आतापर्यंत जर कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं असेल तर हे पुस्तक वाचणं गरजेचंच आहे. तर काय ह्याचा कोट? तर ह्याचा कोट आहे गिव्ह हॉनेस्ट अँड सिन्सिअर ॲप्रिसिएशन. म्हणजे काय? तर म्हणजे हे की आपल्या जवळ जी लोक आहेत, भले आपला कारागीर असू दे, कामगार असू दे, आपले आईवडील असू दे किंवा आपला भाऊ असू दे, मिसेस असू दे, तर त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांना ॲप्रिसिएशन करायचं. तर साधारणपणे एक महिन्यापूर्वीची एक गोष्ट आहे. 1 महिन्यापूर्वी मी एक पुस्तक वाचलं आणि मी माझ्या मावशीला लेटर लिहिलं ॲप्रिसिएशन करून आणि त्याला ते कुरिअर केलं. ती 2 दिवस रडत बसलेली की मला कुणीही असं थँक्यू म्हटलेलं नाही, असं माझ्या बाबतीत कुणीही मी सेवा केलेली आहे ते आठवण करून दिलेली. तिला 2 दिवस झोप नव्हती आणि ती रडत होती. तर ह्या आठवड्यात आपण काय करायचं? प्रत्येक दिवशी प्रत्येक नवीन माणूस ह्याला 7 जणांना नवीन लेटर लिहायचे किंवा त्यांची कामं लिहायची आणि त्यांना सांगायचं. आणि कसं सांगायचं? फोनवरनं नाही. फोनवरून थँक्यू, तू माझ्यासाठी भरपूर केलंस. करू नका सर, केलं नाही तरी चालतं. तर करूच नका. व्हिडिओ पण डिलीट करायचे, बघूच नका. तर काय करायचं की आज धरून चला तुम्हाला एका मित्राला थँक्यू म्हणत, तर त्यानं तुमच्या आयुष्यात काय काय केलेलं आहे साधारणपणे 20-25 पॉईंट लिहून काढा आणि त्याच्याजवळ जावा. त्याला म्हणा की मला तुझ्याशी बोलायचं, जे मी तुला कधी सांगितलं नाही ते मला तुला सांगायचं. एवढं म्हणा फक्त. तो काळजीपूर्वक आहे आणि तिने जे केलेलं आहे ते त्याला फक्त सांगा की तू हे माझ्यासाठी केलेलं होतास. बघा तो रडतोय काय. आणि ह्याचा सगळ्यात मेन रिझल्ट काय माहीत आहे? ज्या वेळेला तुम्ही लेटर लिहिणार त्यावेळेला त्याच्या डोळ्यात पाणी येणार आणि ते तुम्हाला त्याचं खरं ॲप्रिसिएशन मिळेल. तर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटते तर हे करायलाच पाहिजे, कारण ह्याचा रिझल्ट तुमच्या माइंडशी आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही काही काही गोष्टी अनकम्फर्टेबल करता त्यावेळेला तुमचा माइंड ग्रो होतो आणि त्याचा रिझल्ट आपल्या बिझनेसवर होतो. तर ह्या आठवड्यात आपल्या 7 जणांचे लिस्ट काढा आणि 7 जणांना लेटर लिहा आणि त्यांना ते सांगा. जवळ असले तर जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की तुम्ही माझ्यासाठी काय केलं. आणि हे पुस्तक नक्की वाचा, डेल कार्नेगी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. आणि या आठवड्यातलं काम आहे हॉनेस्ट ॲप्रिसिएशन. चला, बाय.